नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी इथे लॉ कॅफे हा कार्यक्रम आम्ही जो आयोजित केला तिथे बसलो आहे आणि आम्ही सगळेजणं वेगवेगळ्या कायदेविषयक संविधानिक विषयांवर, कायद्याच्या प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी जी चर्चा करणार आहोत, ती चर्चासुद्धा आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न म्हणून लॉ कॅफे हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. त्या अंतर्गत ही जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये लॉ कॉलेजचे वेगवेगळे विद्यार्थी, त्यानंतर काही नवोदित वकील हे सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे काही प्रश्न आहेत ते नोटा संदर्भात आहेत. नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव असा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्या संदर्भातले काही प्रश्न आणि तशी चर्चा करून आम्ही हा प्रयत्न करतो आहे की आपल्या सगळ्यांपर्यंत संपूर्ण माहिती या नोटा, मतदान प्रक्रिया या सगळ्या संदर्भात आली पाहिजे. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, म्हणजे आपण तशी चर्चा सुरू करू. नोटा हे मतदानाचं हक्क आहे ते नेमकं काय आहे? तर संजयचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नोटा NOTA नोटा जो आहे ते नन ऑफ द अबाव असा त्याचा लाँग फॉर्म आहे. नन ऑफ द अबाव म्हणजे यापैकी कोणीही लायक नाही अशा अर्थाने नोटाचा हक्क हा 2013मध्ये देण्यात आला. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज नावाची एक संघटना आहे आणि त्या संघटनेने एक केस सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती. आता पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज या संस्थेबद्दल आत्ताच्या सरकारचे अनेक वेगवेगळे मतं आहेत, पण PUCL ही अत्यंत महत्त्वाची लोकांची संघटना आहे ज्याच्यातून परिणामकारक सामाजिक कायदेविषयक बदल घडून आणण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. तर 2013मध्ये PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि तेव्हा मतदारांना नाही म्हणण्याचा हक्क असला पाहिजे की तुम्ही जे काही उमेदवार उभे करता राजकीय पक्षातर्फे ते कोणतेच उमेदवार हे लायक नाही, म्हणजे एका अर्थाने ते नालायक आहेत, निवडून देण्यासाठी पात्र नाहीत असं जर लोकांचं म्हणणं असेल तर ते म्हणणं सांगण्याचा त्यांना हक्क आहे आणि म्हणून नोटा हा पर्याय देण्यात आला. मग सगळ्यात पहिले नोटाचा पर्याय वापरण्याची संधी 2013 या निकालानंतर आलेल्या इमिजिएट इलेक्शननंतर मिळाली. ती छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या तिथे ती संधी लोकांना मिळाली आणि EVMवर नोटाचा पर्याय उपलब्ध झाला. नोटा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अशी साधारणतः धारणा होती सगळ्यांची की नन ऑफ द अबाव म्हणजे यापैकी कोणी लायक नाही असे मतं जर बाकीच्या सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त मिळाले तर ती निवडणूक रद्द करण्यात येईल आणि तिथं रिइलेक्शन घेण्यात येईल अशी लोकांची धारणा होती. पण तसं काही होताना दिसलं नाही. खरं तर लोकांच्या मनामध्ये राग आहे की राजकीय पक्षांनी लोकशाही आपल्या हातात घेतली. राजकीय पक्ष म्हणजेच लोकशाही चालवणाऱ्या यंत्रणा असं झालेलं आहे. भारतीय संविधानामध्ये राजकीय पक्षांना खूप जास्त महत्त्व नाही. राजकीय पक्षांचा उल्लेख निवडणुकींच्या संदर्भात करण्यातसुद्धा आलेला नाही. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की लोकप्रतिनिधींमार्फत आपण ही शासन आणि प्रशासन व्यवस्था चालवणार आहे. मग त्या अर्थाने पाहिलं तर राजकीय पक्षांचा जो दबदबा निर्माण झाला त्याच्याबद्दल एक राग निर्माण झाला लोकांच्या मनामध्ये. मग तो राग लोकशाही पद्धतीने व्यक्त करण्याची यंत्रणा म्हणून एक खूप चांगला पर्याय नोटा म्हणून त्याच्याकडे पाहण्यात आलं. अनेकदा सामान्य मतदारांनी या उमेदवारांची लायकीच काढलेली आहे असं आपल्याला अनेक उदाहरणातून पाहायला मिळते की तुम्ही लायकीचेच नाही असं आमचं मत आहे. हे अत्यंत गुप्तपणे सांगण्याची चांगली प्रक्रिया म्हणून नोटाकडे बघण्यात येते. मग आता राजकीय पक्ष काय करतात की ते इलेक्टिव्ह मेरिट बघतात. म्हणजे काय, निवडून येण्याची पात्रता. हे फार गोंडस नाव आहे की निवडून येण्याची पात्रता असेल त्यांना आम्ही तिकीट देणार. मग निवडून येण्याची पात्रता तुमची गुंडशक्तीवर अवलंबून आहे का? ज्याच्याजवळ खूप जास्त पैसा आहे तो निवडून येतो म्हणून त्याला तुम्ही उमेदवारी देणार का? जो प्रसिद्ध आहे भ्रष्टाचारासाठी त्याला तुम्ही उमेदवारी देणार का? मग इलेक्टिव्ह मेरिट हे राजकीय पक्षांनी कसं ठरवायचं, कसं ठरवलं हे जेव्हा लोक पाहत होते तेव्हा लोकांना वाईट वाटत होतं की ज्या पद्धतीने इलेक्टिव्ह मेरिट हे ठरवलं जात आहे ते योग्य नाही. पण मग राजकीय पक्षांची शक्ती आणि दबदबा इतका मोठा आहे की सामान्य माणूस त्यांच्यासमोर बोलू पण शकत नाही. असं झाल्यामुळे मग
या नोटाचा पर्याय उपलब्ध झाला तेव्हा लोकांना खूप आनंद झाला. EVM मशीनवर नवीन बटन आलं, नोटा, नन ऑफ द अबव, यापैकी कोणी लायक नाही. आता हे गुप्तता बाळगून आपलं मत व्यक्त करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते लोकांना खूप आवडलं आणि एक बदल करण्याचा पर्याय म्हणून लोकांनी ते स्वीकारलं. सर, मग हा नोटाचा जो अधिकार आहे त्याचं लोकशाहीमध्ये काय महत्त्व आहे किंवा ते किती महत्त्वाचं आहे लोकशाहीच्या दृष्टीने, हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचं. पण लोकशाहीमध्ये कसं आहे की एक पर्याय असला पाहिजे. प्रत्येक मतांना जागा असली पाहिजे. त्याला आपण म्हणतो व्हॅलिड स्पेस असली पाहिजे. मग नकार देण्याचं स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो, राईट टू डिसेंट, की नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य, हे जिथे जास्त प्रमाणात असेल तिथे अशा पद्धतीने चांगली लोकशाही येऊ शकते. मजबूतीकरण नागरिक शक्तीचं होते असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आता हा 2013ला आलेला निर्णय आहे. त्याच्यानंतर कदाचित बरेचसे निर्णय आपण काही विचारधारांमुळे प्रभावित झालेले सुद्धा बघतो. 2013मध्ये हा निर्णय आला, चांगला काळ होता, याच्याबद्दलचं समाधान आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये एक मूलभूत नागरिक शक्ती जागृत करण्याचं काम नोटा या मतदान प्रक्रियेतून होताना आपल्याला दिसलेलं आहे. लोकशाही मार्गाने आपण निषेध करू शकलो पाहिजे, की तुमचा मी निषेध करतो. आता प्रत्येक वेळेस प्रत्येकजण काही मोर्चे काढू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या पोटापाण्याचे प्रश्न आहे, दैनंदिन जीवन आहे. पण मतदानाच्या वेळेस माझ्यावर कोणी राग धरणार नाही मी मत दिलं म्हणून, आणि अशा गुप्तपणे माझं बटन मी दाबून येतो आणि तुम्ही कोणीच लायकीचे नाही असं म्हणतो. हा सुरक्षित उपाय लोकांना वाटला मतदार म्हणून. आणि त्यामुळे वीज, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन या सगळ्यांकडे जर दुर्लक्ष केलं असेल, अनेक गावात अशा घटना घडल्या, अनेक वॉर्डांमध्ये अशा घटना घडल्या, अनेक शहरांमध्ये झाल्या, की तुम्ही आमच्या गावामधले रस्ते खराब ठेवलेले आहे इतके वर्ष, आम्ही सगळे मिळून निर्णय घेतलेला आहे की आम्ही नोटाचा पर्याय वापरणार. आमच्या शहरातल्या आमच्या भागाकडे तुम्ही लक्षच दिलेलं नाही आहे. इथे कचरा व्यवस्थापन, दुर्गंधी खूप आहे, इथे डुक्कर झालेले आहेत, सगळे कुत्रे झालेले आहेत, भटके कुत्रे, ते चावतात, तुम्ही काहीच लक्ष देत नाही व्यवस्थापनाकडे. मग आम्ही नोटा वापरून तुमच्यावर बहिष्कार टाकतो. आता वीज, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन असे प्रश्न घेऊन लोकांनी सामूहिकरित्या बहिष्कार निवडणुकांवर टाकण्याचं ठरवलं. आणि मग तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण नोटाचा पर्याय वापरू शकतो. तर गठ्ठ्याने लोक जाऊन, सगळे जमाव करून जाऊन त्यांनी मतदार म्हणून तिथे बटन दाबलं की तुम्ही कोणीच लायक नाही, नोटा, हे बटन दाबलं. त्यामुळे लोकशाहीमध्ये हा खूप महत्त्वाचा अधिकार आहे असं मला वाटते. जरी हा कायदेशीर हक्क असला तरी एक डिनायल किंवा पब्लिक डिसअप्रुव्हल, की तुमची वागणूक काही चांगली नाही, तुम्ही निवडून येण्यासाठी पात्र आणि लायक नाही, तुम्ही टुकार आहात, हे म्हणण्याची लोकांमध्ये थेट क्षमता नसते. पण ती क्षमता या नोटामुळे भारतीय लोकांमध्ये आली आणि त्यांनी हे स्पष्टपणे नोटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कोणतंही सामाजिक रचनात्मक काम करत नाही, तुम्ही केवळ राजकीय पक्षांचा आणि तुमच्या राजकीय पक्षाच्या वाढीचा आणि भ्रष्टाचाराचाच विचार करत असता, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र समजतो, असं एक प्रकारे लोकांना सांगण्याचा हक्क म्हणून नन ऑफ द अबव हा महत्त्वाचा विचार आहे असं मला वाटते. लोकांची अपेक्षा काय आहे की उमेदवारांमध्ये सामाजिकता असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, सार्वजनिक चारित्र्य त्यांचं चांगलं असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये अभ्यासूपणा असला पाहिजे, ते भ्रष्ट नसले पाहिजे, ते धर्मांध झुंडीमध्ये राहणारे नसले पाहिजे, ते उमेदवार जातीयवादी नसले पाहिजे, ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, शाश्वत विकासाचा विचार करणारे असले पाहिजे. नुसते मोठे मोठे रस्ते करायचे, नाले आणि गटार बांधण्याच्या नावाखाली मोठ्या मोठ्या पाईपलाईन टाकायच्या, मूर्खपणे सायंटिफिक विचार न करता सिमेंटचेच रस्ते बांधले पाहिजे असा आग्रह करायचा, जो पर्यावरणासाठी योग्य नाही. असं मूर्ख विचार करणाऱ्या लोकांची आपल्याला गरज नाही असं सामान्य माणसं ठरवू शकतात. या गोष्टी खूप महत्त्वाच्या घडल्या नोटामुळे. आता 2018मध्ये काय झालं की नोटा हा पर्याय वापरणारे अनेक जण तयार झाले. मग तेव्हा 2018मध्ये
आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केलं, ते ऑन रेकॉर्ड आहे, डिक्लेअर केलं त्यांनी की जास्त मतं जर नोटाला मिळाले सगळ्या उमेदवारांपेक्षा तर ते रिजेक्शन लक्षात घेण्यात येईल आणि तिथे रिइलेक्शन घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आणि सुप्रीम कोर्टात मात्र त्याच्याबद्दलची काही स्पष्टता नाही असं लक्षात आलं. सुप्रीम कोर्टाने 2021मध्ये विचारलं की तुम्ही जर नोटाचा पर्याय खूप जणांनी वापरला तर त्यांची उमेदवारीच तुम्ही बाकी सगळ्यांची रद्द करणार का, तुम्ही रिइलेक्शन घेणार का, हे कसं शक्य आहे, याची प्रोसेस काय असणार, असा प्रश्न 2021मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. मग दिल्ली हायकोर्टाने मात्र सांगितलं की जर नोटाला जास्त मतं मिळाले, नोटाचा पर्याय जास्त जणांनी वापरला आणि आमच्या लक्षात आलं की बाकी सगळ्या उमेदवारांपेक्षा तुमची कोणाचीच लायकी नाही असं मत देणारे जास्त आहे, तर मग आम्ही काय करू की हा सगळा निकाल इलेक्शन कमिशनकडे पाठवू आणि इलेक्शन कमिशनला आम्ही विचारू याच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा, असं दिल्लीच्या राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं. आता आपण जर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट पाहिलं त्यातलं सेक्शन 79D जे आहे त्याच्यानुसार मतदान करण्यापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही. मग आम्हाला जर तो लायकीचा उमेदवार वाटत नाही कोणीच, तर आम्ही मग मतदानापासून वंचित राहायचं का, हा प्रश्न विचारला गेल्यामुळे खरं तर पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीच्या केसमध्ये 2013मध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध झाला. मग नोव्हेंबर 2018मध्ये रिइलेक्शन घेण्यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशननी जाहीरपणे सांगितलं की महानगरपालिकांमध्ये जर निवडणुकांच्यामध्ये नन ऑफ द अबव असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या बाकी सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त असेल तर आम्ही तिथे रिइलेक्शन घेऊ, ते निवडणूक ती कॅन्सल करू आणि रिइलेक्शन घेऊ असं सांगितलं. आता ही बातमी 7/11/2018च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे, आणखी पण काही न्यूजपेपरमध्ये तेव्हाची आली. त्याच्यानंतर तो निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्याचं कुठेही दिसत नाही. मग हा जर निर्णय आत्ता अस्तित्वात असेल तर मग आत्ता होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे महाराष्ट्रातल्या त्या एका अर्थाने जर नन ऑफ द अबाव किंवा तुम्ही कोणीच लायकीचे नाही असं खूप लोकांनी मतदारांनी म्हटलं आणि त्या बाकीच्या सगळ्या उमेदवारांपेक्षा नोटाचे मतं जास्त असतील तर याचा अर्थ तिथली निवडणूक रद्द होऊ शकते असा त्याचा अर्थ आहे. कारण तो निर्णय मागे घेतलेला नाही. नोटाच्या संदर्भात अनेक अशा प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये सुरू असणं हे जागरूक मतदारांचं काम आहे आणि चांगली गोष्ट आहे की लोक चर्चा करत आहेत. निदान लोकांच्या लोकसहभागाबद्दल ते जागरूक आहेत की नागरिक म्हणून आम्ही काहीतरी म्हणू शकतो गुप्तपणे, नाहीतर लोक भीतीच्या दडपणाखाली असतात. गुंड लोक आहेत, भ्रष्ट लोक आहेत, झुंडीनी राहणारे लोक आहेत, एक झेंडा दाखवून दहशत निर्माण करणारी लोक आहेत. अशा वेळेस गुप्तपणे जाऊन मतदान करण्याचा हक्क नोटाच्या माध्यमातून मिळालेला की तुम्ही लायकीचे नाही, आम्ही तुम्हाला मत देऊ शकत नाही, अशी इनॅबिलिटी जाहीरपणे व्यक्त करण्याची प्रक्रिया मला फार महत्त्वाची वाटते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बिनविरोध उमेदवार एवढ्या प्रचंड प्रमाणात निवडून येत आहेत, जिंकून येत आहेत, तर अशा ठिकाणी ज्या प्रभागामध्ये बिनविरोध उमेदवार आहे तिथे खरंच इलेक्शन होते का, खरंच निवडणूक होते का, की जिथे बिनविरोध त्या एखाद्या उमेदवाराच्या अपोजिटला कोणीच उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी खरंच इलेक्शन होतं? बिनविरोध निवडणूक अशी कोणतीही प्रक्रिया कायद्यामध्ये काही मेन्शन केलेली नाही. पण मग काय झालं की कधीकधी अचानक उमेदवार उभा राहिलेला त्याचा मृत्यू व्हायचा कशा कारणामुळे, हार्ट अटॅकमुळे असेल कोणत्या ह्याच्यामुळे, कधीकधी खरोखरच उमेदवार जो आहे तो माघार घ्यायचा काही योग्य कारणांसाठी किंवा त्याच्या लक्षात आलं असेल की आपण हा निवडणुकीचा खर्च करू शकत नाही किंवा आपण निवडूनच येणार नाही, मग कशाला राहायचं, मनपरिवर्तन होत असेल म्हणून ते मागे घ्यायचे. 1952मध्ये सगळ्यात पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत साधारणतः 30 मला वाटते 30-35 काहीतरी उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. म्हणजे पहा 1952 ते 2025 किती काळ झाला. एवढ्या काळामध्ये, एवढ्या वर्षांमध्ये 75 वर्षापेक्षा जास्त, एवढ्या वर्षांमध्ये केवळ 35 उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर झालं होतं. कारण की त्या अपवादात्मक परिस्थिती यायचं म्हणून लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही
किंवा अपवादात्मक परिस्थितीत हे बिनविरोध आलेले आहे, त्यामुळे काही हरकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हा लोक निवडणुकीला उभे पण राहायचे नाही. पण आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये लोक उभे राहिले आणि एक घाऊक पद्धतीने मग त्यांनी माघार पण घेतली, ते सगळ्यांना आश्चर्यात टाकणार आहे. आता हे कोण उमेदवार आहेत जे माघार घेतली? ते उमेदवार आहेत AB फॉर्मसाठी भांडणारे, की आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. याच्यासाठी फाईल तयार करणे, आपले फोटो लावणे, फार आम्ही सामाजिक कार्य केलं त्याच्यामुळे आम्हाला तिकीट द्या, असं वेगवेगळ्या राजकीय पक्षांतर्फे निवडणुकीत उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न करणारे उमेदवार आहेत. काही उमेदवार आपण पाहिले की पक्षाचं तिकीट मिळालं नाही तर ते स्वतःची छाती बडून घेत होते. एका बाईंचं आपण पाहिलं टी व्हीवर की त्या बाईचे डोळे पांढरे झाले होते, ती बेशुद्धच पडणार होती. पुण्यामध्ये तर एका जणांनी दुसऱ्याचा AB फॉर्म खाऊन टाकला, गिळून टाकला डायरेक्ट. अनेक जणांनी एकमेकांशी मारामाऱ्या केल्या, काही ठिकाणी खून झाले. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना असं वाटायला लागलं की आपण राजकारणात उतरायला पाहिजे, आपण नगरसेवक व्हायला पाहिजे. म्हणजे केवढी मोठी इच्छा, केवढी मोठी आकांक्षा मनात असते. खूप मोठी इच्छा आहे, दुर्दम्य इच्छा असते की नगरसेवक होणार, मग मी असं महापौर होणार. मग एवढी प्रचंड इच्छा घेऊन राजकारणात आलेले इतक्या मोठ्या प्रमाणातले लोक ते अचानक माघार कशी घेतात आणि एकाच दिवशी कशी माघार घेतात? माघार घेण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची प्रेरणा अचानक निर्माण झाली आणि सगळ्यांनी माघार घेतली? हे विश्वास बसण्यासारखं नाही. याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे. याच्यामध्ये हा लोकशाहीला लागलेला रॉंग नंबर आहे. आणि हा जो रॉंग नंबर आहे तो आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की याच्यामागे कारणं काय आहेत. मग याच्यामागे कारणं पाहताना आपल्याला दिसते की कदाचित पोलिसांच्या दडपशाहीचा वापर सत्ता हातात असलेल्या लोकांनी केला का? काही एलिमेंट्स, गुंडागर्दी करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून दबाव आणण्यात आले का? राजकीय धनदांडगे झालेले लोक जे आहेत, काही पक्ष पाहिले आपण भारतातले प्रचंड श्रीमंत झाले, भारतातले सगळ्यात श्रीमंत पक्ष. मग त्यांनी पैशाचा वापर करून लोकांना, उमेदवारांना विकत घेतलं का? त्यांना बसवलं का? त्यांना उमेदवारी परत घ्यायला लावली का? हे सगळे प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या शंकांच्या आधारे 68 ते 70 जागी जी लोकांनी माघार घेतलेली आहे ती काही नैसर्गिक पद्धतीची माघार नाही आहे, अनैसर्गिक आहे, कृत्रिम आहे. त्याच्यामध्ये काहीतरी बेकायदेशीरता लपलेली आहे. मग आता लोक म्हणतात की त्यांना स्वतःच्या प्रेरणेने मिळालं, हे तर फार चांगलं आहे, पारदर्शकता याच्यातून निर्माण होत आहे, असं काही जण म्हणतात. आपण असं तोंड करून बोलण्याच्या बुचकळ्यात पडतो आपण की हा माणूस एवढा हुशार केव्हापासून झाला, की ते म्हणतात की हे चांगली लोकशाहीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चांगली लोकशाहीची ही प्रक्रिया आहे की राजकीय दडपशाही आहे? याचा मागोवा घेतला पाहिजे, याची स्पष्टता आली पाहिजे. जोपर्यंत लोकांना विश्वास बसत नाही की हे खरोखर काय म्हणतो त्याला चांगल्या मार्गाने झालेलं आहे, तोपर्यंत आपण हे विश्वास ठेवू शकत नाही. जी पार्श्वभूमी आधी झाली उमेदवारी मागताना, उमेदवारी घेताना, निवडणुकीला उभे राहताना, त्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर लोकांनी स्वतःहून स्वतःच्या खुशीने अशा प्रकारे अर्ज मागे घेतले असतील, उमेदवारी मागे घेतली असतील, हे पटण्यासारखं नाही. मग आता काही जण म्हणतात साळसूतपणे की मग तुम्ही त्यांना तक्रार करायला सांगा, जर एवढं झालेलं आहे तर. तक्रार केली जाऊ शकत नाही बरेचदा, कारण की त्यांनी उमेदवारी मागे घेताना कदाचित प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे की मी कोणताही दबाव नसताना स्वेच्छेने, स्वतःच्या मर्जीने माझी उमेदवारी परत घेत आहे. आज जर त्या माणसाने पुन्हा असं म्हटलं येऊन की माझ्यावर जबरदस्ती झाल्यामुळे मी हे केलं, तर खोटं प्रतिज्ञापत्र देऊन सरकारी यंत्रणेची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावरच केस होईल. कोण येणार आहे पुढे? त्यामुळे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांनासुद्धा आणि आपली चर्चा बघणाऱ्या सगळ्यांना की तुमच्या मतदारसंघात, तुमच्या वॉर्डात, प्रभागात काही अशा घटना घडल्या असतील, तुमच्या जो पुरावे असतील, व्हिडिओ असतील, त्याबद्दलचे काही कागदपत्र असतील, काही व्हॉट्सअप मेसेजेस असतील, तर तुम्ही ते सगळे पुरावे संबंधित लोकांकडे द्या. आम्ही याच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये केस केलेली आहे आणि तसे काही पुरावे आपल्याला मिळाले तर आपण त्याचा वापर करू शकतो. आता यांनी इलेक्शन कमिशननी काय म्हटलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर, की बिनविरोध निवडणूक ही होऊ शकते, कारण त्यांनी म्हटलं आहे की कायद्यामध्ये तशा पद्धतीची सोय आहे की बिनविरोध निवडणूक होऊ शकते.
बिनविरोध निवडणूक ही होऊ शकते का, हा खरा आता प्रश्न आहे. आणि तो निवडणूक झाल्यावर चर्चेत राहणार आहे, तो न्यायालयात पण विचारला जाणार. बिनविरोध निवडणूक असू शकत नाही, कारण की मिनिमम वोटर्स शेअर हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग आता सगळ्या कायद्यांमध्ये काय म्हटलं आहे की तुम्ही इलेक्ट झालेले सदस्य असले पाहिजे, तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी असले पाहिजे, तर तुम्ही खासदार होऊ शकता, तर तुम्ही आमदार होऊ शकता, तर तुम्ही नगरसेवक होऊ शकता. मग तुम्ही निवडूनच आलेले नाही तर तुम्ही नगरसेवक कसे होऊ शकणार आहे? हा प्रश्न कायदेशीर आहे. कायद्याच्या दृष्टीने याचा विचार करावाच लागेल, अगदीच टाळून चालणार नाही हा प्रश्न. आणि म्हणून मग काही देशांमध्ये जेव्हा बिनविरोध निवडणूकच्या संदर्भात अशी समस्या निर्माण झाली तर त्यांनी ठरवलं की मिनिमम वोट शेअर ठरवला पाहिजे. आणि मग त्यांनी स्पष्ट केलं की निदान एक तरी मत त्या माणसाला पडलं पाहिजे, मतदानाची प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्याच्यातून तो निवडून आलेला असला पाहिजे. तो एकटा असेल तरी बिनविरोध डिक्लेअर करायचं नाही, मतदान होऊ द्यायचं आणि मग त्याला तुम्ही काय असेल ते डिक्लेअर करायचं. मग आता अशा वेळेस नोटाचा पर्याय वापरणाऱ्या लोकांचं म्हणणं बरोबर आहे की आम्हाला जर तो पर्याय दिलेला आहे तर तो पर्यायच गठीत करून काय म्हणतो त्याला संकुचित करून टाकणे, त्या पर्यायाचाच गळा आवडणे हे बरोबर आहे का? तर मतदान लोकांना करू दिलं पाहिजे, हा मिनिमम वोट शेअरचा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून एका मताने का होईना ते निवडून आले पाहिजे. आता जे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने सांगितलं की बिनविरोध आहे, मग नोटाचा पर्याय वापरू द्या, असं जर काही जण आग्रह करत आहेत तर त्यांनी सांगितलं की नोटा नन ऑफ द अबव हे बटन म्हणजे काही उमेदवार नाही, तो केवळ एक पर्याय आहे. आपण पाहिलं की सगळ्या उमेदवारांसाठी पर्यायी बटन आहे की हा 1 नंबरचा उमेदवार, याचं हे चिन्ह, याचं हे बटन, म्हणजे ते बटनच एक प्रकारे उमेदवार झालं. पण हे म्हणतात की नोटाचं बटन म्हणजे काही उमेदवार नाही. पण मग आता बघा याच्यातली काय म्हणतो आपण डिस्पॅरिटी, की हरियाणाचं जे स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांनी नोव्हेंबर 2018मध्ये जाहीर केलं की नोटा वुड बी ट्रीटेड ॲज अ फिक्शनल कॅन्डिडेट. नोटा जे बटन आहे ते कृत्रिम व्यक्तीच आहे असं आम्ही त्याला ट्रीट करू. म्हणजे याच्यातून काय दिसते की जे राज्यातले वेगवेगळ्या राज्यातले निवडणूक आयोग आहे त्यांची नोटाच्या संदर्भात एकवाक्यता नाही. मग ही एकवाक्यता सुप्रीम कोर्टाने आणली पाहिजे. त्यांच्यासमोर एक केस प्रलंबित आहे याबाबतची. पण काय होतं आहे की अत्यंत महत्त्वाच्या केसेस, गव्हर्नन्सच्या दृष्टीने महत्त्वाच्या केसेस, संविधानिक निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या केसेस, याबद्दल सर्वोच्च न्यायालय लवकर निर्णयच घेत नाही. लोकांना याचं दुःख आहे. आपण सगळेच जण दुःखात आहोत त्याच्या बाबतीत की काही केसेसमध्ये अत्यंत व्यवस्थित आणि लवकर निर्णय घेतला पाहिजे. मग आपल्याला आपल्याला शिकवणं बंद केलं पाहिजे लॉ कॉलेजमध्ये की उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायाचा आहे, शिकवणं बंद करून टाका आणि मग किती पण वेळ तुमचे केसेस तुम्ही प्रलंबित ठेवा. केसेस मुद्दाम पेंडिंग ठेवायचं राजकारण चालत असेल तर ते सुद्धा आपण नागरिक म्हणून अमान्य केलेलं आहे, आपल्याला ते मान्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नोटाला जास्त मतं मिळाली तर पुन्हा निवडणूक घ्यायची का, याबद्दल जर एक वाक्यता नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. आता मुळात तू प्रश्न विचारला आणि त्याच्यात आणखी एक भाग आहे की मतदान हा मूलभूत हक्कच नाही आहे. मतदान हा स्टॅच्युटरी राईट म्हणजे कायदेशीर हक्क आहे. कायदेशीर हक्क आणि मूलभूत हक्क याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मूलभूत हक्क हा फंडामेंटल मानवी जीवनासाठीच आवश्यक असतो. मग एखाद्याचा मतदानाचा हक्क काढून घेतला तो माणूस तडफडून मरणार आहे असं काही नसते. त्यामुळे त्याला काही आपण मूलभूत हक्क म्हणत नाही, तर तो केवळ स्टॅच्युटरी कायदेशीर अधिकार आहे. कायदेशीर अधिकाराचं उल्लंघन झालं तर आपण काही कुठे लगेच दाद मागू शकत नाही. हा सुद्धा एक मुद्दा सुप्रीम कोर्टातच प्रलंबित आहे की मूलभूत हक्क हा आहे का. मग आता वोटिंग म्हणजे मतदान हा जर मूलभूत हक्क केला तर खूप मोठा फरक पडणार आहे. सगळ्या राज्यव्यवस्थेवर, सगळ्या शासकीय यंत्रणांवर, गव्हर्नन्सवर खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो जर हा हक्क जो आहे तो मूलभूत हक्क झाला तर. मला असं वाटते की आपण ही जी आत्ता चर्चा केली त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित तुम्ही केले आणि आपण ते चर्चेच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाच्या अनेक बाजू असतात, तर मी म्हणतो आहे म्हणून ते सगळं खरं आहे असं मानण्याची कोणाला काही गरज नाही. तुम्हालाही ती गरज नाही. तुम्ही एखादी गोष्ट अमान्य असेल तर सांगू शकता की तेव्हा अमान्य आहे मला,
किंवा तुम्ही त्याचा आणखी जास्त अभ्यास करून सांगू शकता की नाही हे जास्त बरोबर आहे. पण चर्चा सुरू राहिली पाहिजे, कारण की लोकशाही म्हणजे संवाद आहे, विसंवाद म्हणजे हुकुमशाही आहे. तर संवादातून लोकशाही आणखी पुढे जात असते. तशा पद्धतीने आपल्याला मतदानाच्या माध्यमातून लोकशाही पुढे गेलेली दिसली पाहिजे. लोकशाही जर पुढे जाणार नसेल मतदानाच्या माध्यमातून आणि तेच ते गुंडागर्दी करणारे, भ्रष्टाचार करणारे, जातीयता वापरणारे, धर्मांधता वापरणारे आणि समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे लोक सतत नेते म्हणून पुढे येत असतील तर ते काही चांगलं नाही. सतत नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, त्यांना नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. निवडताना निकष आपल्या मनात स्पष्ट असले पाहिजे की अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, पाणी, शालेय शिक्षण, कचरा व्यवस्थापन, धूळग्रस्तता, हवेचा दर्जा, पर्यावरण या सगळ्या प्रश्नांवर विचार करू शकणाऱ्या लोकांना निवडून द्या. हे आपण जर केलं तर मग कदाचित आपण आणखी चांगल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने चांगले लोक प्रशासकीय गव्हर्नन्समध्ये आणू आणि आपण चांगला देश निर्माण करू शकतो. मतदानाला जर मूलभूत हक्क असा दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी संविधानिक बदल घडून आणावा लागेल. त्यासाठी चर्चा झाली पाहिजे संसदेमध्ये आणि मतदानाला मूलभूत हक्क म्हणून दर्जा दिला पाहिजे. तसा संविधानिक बदल घडून आणावा लागेल. घटनात्मक तरतूद म्हणून ती आणावं लागेल. आता ज्या लोकांना समजा निवडणुकाच मान्य नाही, निवडणुका झाल्याच नाही पाहिजे असं वाटते किंवा बिना निवडणूक आपण निवडून आलो पाहिजे असं वाटते, त्यांच्याकडून आपण आत्ताच ही अपेक्षा करू शकत नाही की मतदानाला मूलभूत हक्क म्हणून दर्जा देण्यासाठी ते आपल्या बहुमताचा वापर संसदेतल्या करतील असं आपण काय अपेक्षित आपण नाही आहे आपल्याला. पण जसं संविधानिक बदल होईल त्याचबरोबर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा, या कायद्यामध्ये सुद्धा संबंधित बदल करावा लागेल. ते आवश्यक आहे. त्याशिवाय मूलभूत हक्क म्हणून हा येणार नाही. सर, आता आपण बिनविरोध निवडून आलेल्या अनेक जणांबद्दल बोलतोय. त्यातूनच मला असा एक प्रश्न पडलाय की आता नुकतीच स्टेट इलेक्शन कमिशनने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात त्यांनी असं डिक्लेअर केलं की आता हे जे विरोधी निवडून आलेले सगळेजण आहेत त्यांच्या विरोधात एक इन्क्वायरी बसवली जाईल आणि त्या संदर्भात तुम्ही एक पिटिशन देखील कोर्टात केलेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं आम्हा सगळ्यांना तुम्ही सांगा. मुद्दा हा महत्त्वाचा आहे की अशा प्रकारची पिटिशन ही उच्च न्यायालयात झालेली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या मीटिंग घेऊन जाहीरपणे हे सांगणं की 68 ते 70 जणं जे निवडून आलेले आहेत बिनविरोध स्वरूपात, ते निवडून आले असले तरी आम्ही त्यांना निवडून आलेले उमेदवार असं म्हणून आम्ही त्यांना आत्ताच जाहीर करणार नाही. त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी गठीत केलेली आहे आणि ते रिटर्निंग ऑफिसर जे आहे, विविध निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे आम्ही अहवाल बोलवू तिथून आणि त्या अहवालांची चिकित्सा विश्लेषण करून आम्ही नंतर ठरवू की या चौकशी अंती काय निर्णय घ्यायचा. म्हणजे प्रथमदर्शनी राज्य निवडणूक आयोग त्यांनी मान्य केलेला आहे की काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे. मग आता हा मुद्दा महत्त्वाचा मानला पाहिजे आणि या मुद्द्याच्या आधारे उच्च न्यायालयात जी याचिका करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढीच मागणी करण्यात आलेली आहे की राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, त्यांनी आत्तापर्यंत सत्तास्थानी असलेल्या राजकीय पक्षांचीच बाजू घेण्याचं काम केलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचं काम हे विश्वासपात्र नाही. ते बायस पद्धतीने वागतात, ते एकतर्फी निर्णय घेतात, ते इतरांचं ऐकत नाही. पारदर्शकता नष्ट करण्याचं काम त्यांनी अनेकदा केलेलं आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे. जे 68 किंवा 70 एकूण जागा बिनविरोध म्हणून निवडून येण्याचा जो घाट घातलेला आहे त्याबद्दल चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे. ही साधी मागणी आहे. मला असं वाटते की मागणी जर मान्य झाली तर पारदर्शकता येईल आणि लोकांना शंकांच्या कुशंकांच्या पलीकडे जाऊन हे बघायला मिळालं पाहिजे की न्याय होतो आहे, न्यायाची प्रक्रिया सुरू आहे, अस्तित्वात आहे, हे दिसलं पाहिजे. आता याच्यामध्ये न्यायालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. लवकरच आपल्याला ते बघायला मिळेल की कोणत्या आधारे अशा प्रकारचे निर्णय होतात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मॅटर प्रलंबित आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर निकाल झाला पाहिजे
आणि निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येण्याची जी काही सत्ता स्पर्धा आहे, केवळ सत्ताकांक्षी लोक त्याच्यामध्ये न येता सामाजिक भान असलेले, देशावर प्रेम असलेले, देशावर प्रेम म्हणजे प्रत्येक देशातल्या माणसांवर प्रेम, देशातल्या प्रत्येक माणसांवर प्रेम म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींवर प्रेम, असे असलेले लोक कसे निर्माण होतील हा लोकशाहीसमोरचा मोठा प्रश्न आहे. तो निवडणुकीच्या माध्यमातून जर काही प्रमाणात सुटणार असेल तर निदान चांगले लोक निवडून आले पाहिजे, हे मात्र खरं आहे.